फायदा आहे असं त्यांनी सांगितलं। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच मिशन कॉटनला मंजुरी देण्यात आली। या अभियानाचं नाव कापूस क्रांती असं ठेवण्यात आलं असून त्यासाठी 5,659 कोटी रुपये मंजूर केले आहेत। कापूस क्षेत्रात स्वयंपूर्णता येऊन जागतिक बाजारात स्पर्धा करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणं हा या अभियानामागचा उद्देश आहे। अकोला शहराची कॉटन सिटी म्हणून असलेली ओळख अधिक भक्कम करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याची भावना अकोल्यातल्या शेतकरी आणि कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली। जो केंद्र सरकारने जो अभियान कापूस क्रांती अभियान जे चालवलेलं आहे, या अभियानाचा आम्हा कापूस उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात याचा निश्चितच फायदा होणार आहे। यापूर्वी सुद्धा आपल्या भागात जो कापूस आहे तो विदेशात जात होता, पण आता या अभियानाअंतर्गत कापसाच्या म्हणजे जी वाव आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार असून शेतकऱ्याला सुद्धा भावही मोठ्या प्रमाणात आशा आहे। प्रत्येक खरीददाराला आणि शेतकऱ्याला याची ट्रेसेबिलिटी राहील, त्यामुळे या गोष्टीचा फायदा निश्चितच या शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि आपला निश्चितच आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते आणि कापसासाठी उचललेलं प्रत्येक पाऊल हे आमच्या शेतकऱ्याचं हिताचंच असेल अशी आमच्या शेतकऱ्यांना आशा आहे। आणि या त्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे की आपल्या कापसाला एक निश्चित भाव पुढील काळात मिळू शकेल।